मनोज जरांगे पाटील यांनी काल 17व्या दिवशी आपलं आमरण उपोषण मागे घेतलेलं आहे आणि ते आज छत्रपती संभाजीनगरमध्ये आहेत, उपचार घेत आहेत. उपचार त्यांचे कसे सुरू आहेत, त्यांना प्रकृतीबाबत कसं वाटतं, आपण त्यांच्याकडून माहिती घेणार आहोत. पाटील, आज उपचार घेत आहे, 17 दिवस तुम्ही उपाशी होतात, आज तुमच्यावरती उपचार सुरू आहेत, बरं वाटतं का? कशी आहे प्रकृती? नाही, आता बरं वाटतं. उपचार घेतल्यामुळे एकदम व्यवस्थित आहे. ते आता 17 दिवसाचं उपोषण होतं, त्यात झाला त्रास. आता डॉक्टरांनी उपचार केल्यामुळं व्यवस्थित वाटतं. समाज बांधवामध्ये काल दिवसभर संभ्रम पसरत होते. इंटरनेट बंद असल्यामुळं पण वेगवेगळ्या अफवा पसरत होत्या. कोणी महिन्यास तुम्हाला अटक केलं आहे किंवा ताब्यात घेतलं आहे, अशाही अफवा पसरत होत्या. आता तुम्हाला ॲडमिट केलेलं आहे. समाज बांधवाला काय सांगणं आहे? ते देवेंद्र फडणवीस साहेबाची किमया होती ती. नेटवर्क बंद करणं, समाजात संभ्रम निर्माण करून काहीतरी घडून आलं पाहिजे असं स्वप्न बघणं, हे त्यांचं स्वप्न होतं. परंतु समाजाला संयम सांगितलेला आहे, शांतता सांगितलेली, त्यामुळे समाज शांततेत राहिला. संयम समाजाने ठेवलेला आहे. मी व्यवस्थित आहे, मला कुठं नेलं नव्हतं, काय नव्हतं, आणि मी आता हॉस्पिटलमध्ये. त्यामुळे समाजाने शांततेत आंदोलन, आपले धरणे आंदोलन, साखळी उपोषण चालू द्या. तुम्ही फडणवीसांवर आरोप करताय, मात्र 2 दिवसापूर्वी बोलताना तुम्ही फडणवीसांबद्दल शिवराळ भाषा वापरली होती, शिवीगाळसुद्धा केली होती. त्याबद्दल तुमचं आजचं मत काय? नाही, काय शिवीगाळ केली त्यांना वैयक्तिक. बघ, सरकार, आणि त्यावेळेस कसं होतं, अनावधानाने होतं ते. आमरण उपोषण आहे एवढं मोठं, त्याच्यात ते झालं. आणि आई बहिणीवरून नाही नसतील दिले आम्ही, आणि जर दिले असतील तर त्यांनी ते विधानसभेत बी घेतलं म्हणून कळालं आहे मला, की त्यांनी विधानसभेत घेतलं की आई बहिणीवरून हे दिलं आहे. हे बघा, मला वैयक्तिक त्यांच्याबद्दल नाही काही बोलायचं, किंवा शिंदे साहेबांबद्दल बी नाही. पण समजा छत्रपतींचं नाव घेतलं त्यांनी, छत्रपतींच्या काळात असं होतं, छत्रपतींच्या काळात आईला दर्जा दिला जायचा. परंतु तुमच्या काळातसुद्धा तुम्ही आई बहिणीला एवढं अंतर्वालीत मारलं कुठलं? तुम्ही दयामायाने दाखवले. त्यावेळेस आमरण उपोषण केलं तर राजा दया दाखवायचा. आताचे राजे दया नाही दाखवत ना. आताचे राजे कुठं दया दाखवतात? ती पण आई बहीणच होती. पण जर गेलं असेल अनावधानानं ते, तर मी ते काय, आई बहिणीचा विषय शेवटी, आणि आई बहिणीला मानणारे लोक आहेत आपण. ते जर विधानसभेच्या पटलावर बोलले असतील असं बोललेत, मी सुद्धा ऐकलं आहे बाहेरूनच. काय मी ते आई बहिणीहून बोलून जर त्यांना लागलं असेल तेवढ्या शब्दाबद्दल फक्त, आणि शिंदेसाहेबाला पण ते शब्द मी मागं घेतो, त्यात काय दिलगिरी व्यक्त करतो. आई बहिणीपेक्षा मोठं काय आम्हाला? छत्रपतींचे विचार चालवणार आहेत आम्ही. तर आई बहिणीच्याबद्दल तोंडातून शब्द अनावधानाने गेले असेल तर 100% ते शब्द मागं घेतो, दिलगिरी व्यक्त करतो त्याच्याबद्दल. देवेंद्र फडणवीसांबद्दल जे शब्द वापरले गेले त्याबद्दल आता तुम्ही दिलगीर आहात? नाही, ते सरकारच्याबद्दल बोललेलं असेल मी. मी वैयक्तिक शक्यतो बोलत नाही. परंतु आता जे 17 दिवसाचं उपोषणाचं अंग होतं, त्यात बोलत आई बहिणीच्या बाबत जर चुकून शब्द गेले असतील तर ते मी मागं घेतो. मग ते शिंदे साहेबांबद्दल असतील, सरकारबद्दल. आई बहिणीवरचा शब्द, आई बहीण, कारण त्यांनी तिथं पटलावरती विधानसभेच्या अधिवेशनात छत्रपती शिवरायांच्या काळात आई बहिणीला बोलल्यावर काय होतं असं वापरला होता शब्द. त्यामुळे छत्रपतींचा शब्द त्यांनी जिथं काढला तिथं मग आपली थोडी माघार आहे. त्यामुळे आपण आई बहिणीबद्दल गेला असेल शब्द तर छत्रपतींच्या विचारावर चालतो. त्या शब्दाबद्दल ते शब्द मी मागं घेतो. आई बहिणीच्याबद्दल त्यांना खूप लागलं, ते विधानसभेत बोललेत की आई बहिणीवरून शिव्या दिल्या, तर ते शब्द मागं घेतो, दिलगिरी व्यक्त करतो मोठ्या मनानं. मग आता आरक्षणासंदर्भात म्हणजे तुम्ही ठाम आहात सगळ्या सोयऱ्यांचं आणि कुणबी आरक्षण, त्याच्याबद्दल तुम्हाला विनंती काय फडणवीसांना? काहीच विनंती नाही, यासाठी चौकशी करा. आता तुम्ही नेमली ना, सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी द्यायची नाही तुम्हाला. 10% आरक्षण थोपवायचं आमच्यावरती, ती बी आता याचिका दाखल केली. याचिका दाखल केली, त्याच्यावरसुद्धा घालणार तुम्ही ते आरक्षण आमचं. तुम्हाला जे करायचं ते बाकीचे करा. ते आई बहिणीबद्दल सहानुभूती आहे. हा शेतकऱ्याचं लेकरू आहे, अनावधानानं जातं एखादा शब्द. शेतकऱ्याचं पोरगं आहे मी काय लई का असं भारी आहे का म्हणून हीच भाषा आणि तीच भाषा गेली असेल तर आई बहिणीची कदर करतो. जनतेला मी मायबाप मानलं आहे, आणि जर ते शब्द गेलेत आई बहिणीचे तर छत्रपतींच्या विचारावर चालतो आहे मी म्हणल्यावर तर मागं घेतलेच पाहिजेत, दिलगिरी व्यक्त केलीच पाहिजे. केले मोठ्या मनानं. आई बहिणीचा विषय आला आहे म्हणून. बाकीच्याच्यात काय, मी माझ्या मतावर ठाम आहे. सगळे सोयरे मला पाहिजे, ओबीसीतून घेणार म्हणजे घ्या. जर मला यांनी षडयंत्र करून अटक केलं आहे यासाठीतून, कारण त्यांच्यावर यंत्रणा त्यांच्या हातात चालतात, ईडी फिडी नसं काय केलं मागं सगळ्याला माहिती. तर मराठा समाजाला माझी विनंती आहे, पुऱ्या महाराष्ट्रात भूक हडताळ होऊ द्या, सगळं महाराष्ट्रात लाखांनी आमरण उपोषण, शांतता. मराठ्यांना हरून नाही द्यायचं, आणि मी हाय जिवंतवर हरून द्यायचं. सडणार मी जेलमध्ये, पण बदलणार नाही, ओबीसीतूनच आरक्षण घेणार.
तर हे होते मनोज जरंगे पाटील. देवेंद्र फडणवीस यांना जर का आई बहिणीवरून माझा शब्द चुकीचा गेला असेल तर तो शब्द मागे घेतो, दिलगिरी व्यक्त करतो असं म्हणतायत. आणि त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला जी SIT स्थापन करण्यात आलेली आहे त्याबद्दल मनोज जरंगे पाटील हे नाराजीसुद्धा व्यक्त करतायत. कॅमेरामन प्रसाद सोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.